तुमचा विश्वास आमची बातमी। अनेक वर्षांपासून दुरावस्थेमुळे बंद पडलेले नाशिकचे सुप्रसिद्ध दादासाहेब फाळके स्मारक आता नव्या आणि आधुनिक रूपात पुन्हा एकदा उभं राहण्याच्या मार्गावर आहे। या स्मारकासह उद्यानाचं नूतनीकरण सध्या वेगानं सुरू आहे। लवकरच नाशिककरांना इथे एक अनोखा आणि आकर्षक अनुभव घेता येणार आहे। झेडटेक या कंपनीकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आलं आहे। तर येथे सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि आयकॉनिक दृश्यांची भव्य प्रतिकृती उभारली जाणार आहे। विशेष म्हणजे केवळ स्मारकांचे मॉडेल नव्हे तर त्या चित्रपटांतील पात्रांसह संपूर्ण दृश्य साकारलं जाईल, ज्यामुळे पर्यटकांना त्या कथेमध्ये सहभागी झाल्याचा अनुभव मिळेल। हॉलिवूडमधील प्रसिद्ध किंग कॉंग चित्रपटातील एम्पायर स्टेट बिल्डिंगवरील थरारक दृश्य तसेच बाजीराव मस्तानीमधील आमेर फोर्ट येथे साकारलेले मस्तानीचे नृत्य ही दृश्ये आता नाशिकमध्ये प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे। तसेच रंग दे बसंती या चित्रपटातून प्रेरित इंडिया गेटची 15 फूट उंच, 12 फूट लांबी आणि 8 फूट रुंदीची प्रतिकृती उभारली जाणार आहे। त्यामुळे तरुणांना रंग दे बसंतीमधील क्षण अनुभवण्याची संधी मिळेल। दिल्ली 6 चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या रेड फोर्ट आणि चांदणी चौक परिसराची पुनर्निर्मिती करण्यात येणार असून या सेटमध्ये अभिषेक बच्चन यांची प्रतिकृती उभी राहणार आहे। पर्यटकांना त्यांच्यासोबत छायाचित्र घेण्याचा अनुभव मिळेल। केदारनाथ चित्रपटातील केदारनाथ मंदिर परिसराचं दृश्यही येथे उभारलं जाणार आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या भूमिकांची झलक पाहायला मिळेल। याशिवाय बाहुबली चित्रपटातील भव्य दृश्य, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील रेल्वे प्लॅटफॉर्मवरील शाहरुख खान आणि काजोल यांचा प्रसिद्ध प्रसंग तसेच शोले चित्रपटातील जय विरुद्ध गाडीवरील सीनही येथे साकारला जाणार आहे। लहान मुलांसाठी विशेष आकर्षण देखील ठेवण्यात येणार आहे। कोई मिल गया मधील जादू, हाथी मेरे साथीमधील हत्ती, मकडी चित्रपटातील मकडी तसेच स्टॅनले का डब्बा प्रेरित खेळणी यामुळे मुलांसाठी हा प्रकल्प अधिक आकर्षक ठरणार आहे। या थीम पार्कमध्ये अनेक प्रकारच्या टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ आणि उपयुक्त वस्तू तयार करण्याचं काम देखील कंपनीमार्फत केलं जात आहे, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे। या सर्व प्रतिकृती ठराविक मोजमापानुसार उभारल्या जात असून पर्यटकांना वास्तववादी अनुभव देण्यावर भर दिला जातोय। तसेच या उद्यानासाठी अत्यल्प प्रवेश शुल्क ठेवण्यात येणार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही हा अनुभव सहज घेता येणार आहे। एकंदरीतच नाशिकमध्ये उभं राहणारं हे सिनेमा थीम पार्क सिनेप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक मोठं आकर्षण ठरणार असून शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारं ठरणार आहे। सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।